मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे आमच्या मावशीच्या फार्म हाऊसवरती, जे पुण्यामध्ये सुतारवाडीमध्ये आहे. त्याला मुळशी तालुका पडतो. मुळशी तालुक्यामध्ये आहे. आणि असं वाटायला लागले मी ट्रेकिंगला आली आहे. बघा, कसं वाटतंय हो हे बघा. आता आम्ही फार्म हाऊसच्या जवळ आलेलो आहे. हे पॅक बंद मी आमचं आणि सगळी येडी माणसं येतात आमच्यासोबत. आणि काय येडी माणसं उगाच आधी बसलेत. मावशी झोक्यावर बसल्यास का काय? कुठं पण आज आम्ही सुतारवाडीमध्ये आले. बघा आता सगळे पुढे गेलेत. सकाळ झाल्यानंतर ना आम्ही ठरवलं की वरती डोंगरातून एक मंदिर आहे खाली गावामध्ये आंबरवाडीमध्ये, तिथे जाऊन त्या मंदिराचं जानूबाई देवीचं मंदिर आहे, तिथे जाऊन दर्शन घ्यायचं. म्हणून आम्ही सगळेजण त्या दिशेने गेलो. जातानाच ते आंबरवाडी म्हणून गाव येथे लागतं आणि त्या गावातून मग आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो. आपण थांबलो आहे हा सुतारवाडीच्या मावशींचा फार्म हाऊस. तर आम्ही गावामध्ये पोचलो तेव्हा सुरुवातीलाच एक मंडप दिसला, जो की मंडप होता तो लोखंडी खांबांचा वापर केला होता. त्यामध्ये नेहमी आपण बघतो की बांबू वापरतात, ते लोखंड वापरलं होतं. आणि आमच्या मिसेसने तेच बघायला जास्त वेळ घालवला. नंतर आम्ही मंदिराची चावी घेण्यासाठी थोडा वेळ थांबलो आणि नंतर मंदिराजवळ. मंदिर काय जुनं बांधकाम असलेलं नव्हतं, नवीनच बांधकाम असलेलं मंदिर होतं. आणि त्या मंदिराच्या जवळ विहिरीचं पण काम चाललं होतं. त्याचाही भरपूर आवाज तिथे येत होता. चहा पुढपर्यंत नाही दिसते. नाही म्हणजे हितनं असू दे, पण ते उघडं पाहिजे. ते पण भातशेती होती सुतारवाडी. आंबराळीवाडी आहे. आणि सुंदर असं मंदिर आहे. सुंदर असं मंदिर आहे. मंदिराच्या दोन बाजूला असे हत्ती आहेत. स्माइल करा. अरे बघा मंदिर मला खूप आवडलं, कारण आल्याला इथं या सुंदर असा तुळशी वृंदावनाचं दर्शन होतं आपल्याला. हे बघा, मंदिर बघून झाल्यानंतर ना थोड्या वेळानं आम्ही रिटर्न डायरेक्ट परत त्या फार्म हाऊसवरती आलो. आणि येताना फक्त वाट जरा शॉर्टकट घेतला, जो की डायरेक्ट ओढ्यातून शेतातून घरात निघत होता.
आमच्या मागे मागे सगळेजण त्याच वाटेने आले आणि आम्ही घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर थोडा वेळ घराच्या बाहेरच थांबून नंतर आम्ही घरामध्ये गेलो, थोड्या गप्पा मारल्या आणि अशा प्रकारे झाली आमची मंदिराची भेट.